नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापू लागलंय. एसटीचं विलिनीकरण व्हावं ही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरलेली आहे. भाजपनं आंदोलनाला खंबीर पाठिंबा देत सरकारला धारेवर धरलंय. प्रत्यक्षात एसटीचं विलिनीकरण शक्य नाही असं सत्तेत असताना भाजपचे नेते म्हणत होते आणि आज त्याच भाजपकडून या आंदोलनाला राजकीय हवा दिली जाते. दुसरीकडे अमरावती शांत होतीये असं वाटत असतानाच भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजपचं नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. यावरीलच पाहूयात लोकशाहीचा आजचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. भाजपचं नेमकं काय सुरू आहे? विरोधात बसताच एसटी विलिनीकरणाला पाठिंबा. सरकारला धारेवर धरताना कायदा सुव्यवस्था पणाला. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी 2 आठवड्यांपासून म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. भाजपनंही या आंदोलनात उडी घेतली आहे. मात्र एसटी कर्मचारी आज जी मागणी करतायत त्या मागणीवर 2017 मध्ये म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की विलिनीकरण शक्य नाही. काय एसटी कर्मचारी सर एकही जवाब आलेला नाही तुमच्याकडून. हो सांगतो ना आता जवाब. 56,000 कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या. विलीन करता येत नाही कायद्याने. सह्या केल्या. विलीन करता येत नाही कायद्याने. मग आता अचानक भाजपची भूमिका का बदलली हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दुसरीकडे भाजपनं मारलेल्या या कोलांट उडीनंतर आमचं सरकार असताना कुठे झालं होतं विलिनीकरण असा प्रश्न उपस्थित करत महादेव जानकरांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय. हा प्रश्न आमच्याही काळात आला होता. आम्हाला नाही देता आलं. म्हणजे आपण हे सत्य केलं पाहिजे ना. विशेष म्हणजे ज्यावेळेस रोडवर बोलताना वेगळं असतं आणि आत गेल्यानंतर वेगळंच घडतं. या का तर ती सिस्टममध्ये काम करावं लागतं. त्या सिस्टम असते एक त्यातली. त्यामुळं कुठल्या सरकारवर हे करण्यासाठी जनतेनं शेतकऱ्यानं हुशार बनावं एवढीच माझी कळकळीची त्यांना विनंती आहे. राज्यामध्ये एसटीचं आंदोलन चिघळलेलं असताना अमरावतीतही पुन्हा हिंसा भडकतीये की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ 12 नोव्हेंबरला मुस्लिम समाजानं मोर्चा काढला. त्या विरोधात 13 नोव्हेंबरला अमरावतीत भाजपनं बंद पुकारला आणि बंदला हिंसक वळण लागलेलं होतं. अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत हिंसाचार झाला. आता कुठे सर्व शांत होत आहे असं वाटत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून जणू या प्रकरणाला नव्यानं हवा दिली आहे. 13 तारखेला जे घडलं ते 12 तारखेची प्रतिक्रिया होती असं म्हणत फडणवीसांनी घटनेचं खापर सरकारवर फोडलंय. राज्य सरकारमधले अधिकारी, अमरावती जिल्ह्यातले मंत्री, पालकमंत्री सगळे 12 तारखेची घटना डिलीट करून केवळ 13 तारखेची घटना जणू काही स्टँड अलोन घटना आहे अशा प्रकारचं चित्र जे तयार करताय हे चित्र चुकीचं आहे. 12 तारखेची घटना डिलीट करता येत नाही. 12 तारखेची घटना घडली नसती तर 13ची घटना घडलीच नसती. आणि म्हणून आता सगळी कारवाई जी चाललेली आहे ही 13 तारखेच्या घटनेवर चाललेली आहे. आताच रझा अकादमीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि दोन्हींकडून रझा अकादमी बंदीची मागणी होतीये. या संपामुळे महामंडळाचा 305 कोटींचा तोटा झालाय. राज्यातील सामान्य माणसांचा प्रवास थांबलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळेच आता हिंसेतून किंवा राजकारण करून नव्हे तर चर्चेतून सामोपचारानं मार्ग काढणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात की भाजपचं नेमकं सुरू आहे तरी काय, चाललंय तरी काय. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण या क्षणाला आमंत्रित केलेलं आहे काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, स्वागत आपल्या या चर्चासत्रामध्ये. स्पेशल रिपोर्ट जर अगदी सुरुवातीपासून आपण पाहिला असेल तर कशा प्रकारे तांत्रिक दृष्ट्या
विलिनीकरण केलं जाऊ शकत नाही. सरकारची जी सध्या आता मागणी किंवा अडवणूक करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, याच संदर्भामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी अगदी काही वर्षांपूर्वी दिलेली प्रतिक्रिया आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय होताना दिसून येते. मग राज्यामध्ये एसटीचं आंदोलन असेल किंवा आपण बघितलं की विदर्भात काही ठिकाणी ज्या प्रकारे फार मोठ्या घडामोडी घडलेल्या होत्या, हिंसक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, पुन्हा एकदा ते भडकावण्याचं काम केलं जात आहे की काय? त्यामुळे भाजपचं नेमकं सुरू आहे तरी काय, या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसला तरी कळू शकलेलं आहे का? अरुणजी. अगदी बरोबर, आपण थोडक्यात याबद्दलचं विवेचन मांडलेलं आहे. आपणास जर माहित असेल तर गेले कित्येक दिवस म्हणजे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीला या राज्यातून सत्तेवरून हद्दपार केले, तेव्हापासून भारतीय जनता पार्टी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या म्हणजे हे जे काही महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याला पाडण्याकरता सतत प्रयत्नशील आहे. आपण पाहाल एसटी कामगार गेले कित्येक दिवस संपावर आहेत, परंतु ज्या नेत्यांनी एसटीचं नुकसान केलं होतं 2 वर्षापूर्वी, तेच नेते आज या संपाला भडकवण्याचं काम करत आहेत आणि असं दाखवत आहेत की आम्ही तुमच्यासाठी लढा देत आहोत. परंतु हा लढा भारतीय जनता पार्टीचे नेते एसटी कामगारांच्या भल्यासाठी किंवा हा एसटी संप कसा संपेल याच्याकरता देत नाहीये, तर तो कसा चिघळवता येईल आणखीन आणि या राज्यातील सत्तेचं जे काही राजकारण आहे ते कसं बदलवता येईल याकरता भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सध्या त्यांच्याकडे जाऊन प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. आपण पाहाल तर यांचे सदाभाऊ खोत घ्या, त्यांचे दरेकर घ्या, राम कदम घ्या किंवा इतर नेते घ्या, यांचा एकच प्रयत्न चालू आहे की फक्त आणि फक्त हा संप लांबवत न्यायचा, चिघळवत न्यायचा, जेणेकरून या सरकार समोर अनेक अडचणी निर्माण होतील आणि जर का कदाचित शक्य झालं तर हे सरकार पडेल आणि आम्हाला पुन्हा संधी मिळेल, हाच एकमेव प्रयत्न त्यांचा चालू आहे. आज आपण पाहत असाल अनेक एसटी कामगार या इथे आत्महत्या केलेल्या आहेत म्हणा किंवा मृत्युमुखी पडलेले आहेत म्हणा, परंतु यांच्या परिवाराची जबाबदारी म्हणा किंवा परिवाराची चिंता या नेत्यांना मुळीच नाहीये. आज दररोज एसटीचं 25-25 कोटीचं नुकसान होत आहे, परंतु एसटीच्या भल्यासाठी ही जी काही मंडळी पुढे येते ती या कामगारांना समजवण्याचा मुळीच प्रयत्न करत नाहीत. याच्यावरून आपणास दिसतं की भारतीय जनता पार्टी इथे फार मोठं राजकारण खेळत आहे. बरं, पण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी राजकारण खेळलं काय? किंवा ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की दिशाभूल जी आहे ती या एसटी कर्मचाऱ्यांची केली जाताना दिसून येते, त्यांना नेमकं काय साध्य करण्याचा हेतू आहे? त्यांना काय नेमकं यातून साध्य होणार आहे? यामागचा हेतू काँग्रेसला कळू शकला अरुणजी? हो, नक्कीच कळलंय आणि जनतेला सुद्धा हळूहळू तो कळायला लागलाय. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा एकमेव हेतू हा आहे की त्यांना सर्व माहिती, सर्व नियम एसटीच्या विलिनीकरणाचे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ठाऊक असताना सुद्धा ते एसटी कामगारांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता एसटी कामगारांच्या भल्याचा विचार महाविकास आघाडी सरकार सुद्धा करते. काँग्रेस म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना म्हणा, नेहमीच या कामगारांच्या भल्यासाठी काय काय देता येईल किंवा करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु जे काम भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की विलिनीकरण खासगीकरणाचा यांनी सपाटा लावलाय. केंद्र सरकार सर्व क्षेत्रामध्ये खासगीकरण करत आहे, मात्र एसटी साठी ते एसटी विलीन व्हावी राज्य सरकारमध्ये, म्हणजे अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत. एअर इंडियाचं त्यांनी एका वेळेला खासगीकरण केलं, तेच एअर इंडिया त्यांनी केंद्र सरकारमध्ये विलीन का नाही केलं हा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे, केंद्रामध्ये का विलीन करण्यात आलं नाही? अरुण सावंत यावेळेला काँग्रेस प्रवक्ता हा प्रश्न उपस्थित करताय. भाजपचे नेते सदाभाऊ खोतही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, अगदी सुरुवातीला जर तुम्ही असता तर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा आपल्याला देखील पाहायला मिळालेला असता की कायदेशीररित्या अशा प्रकारचं विलिनीकरण करता येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत निश्चित पोहोचवला जाईल. मात्र सदाभाऊ, 2017 साली ज्यावेळेला सत्ता आपल्या हाती होती त्यावेळेलाच मग भाजपनं विलिनीकरण का केलं नाही? आपण म्हणता स्वयंस्फूर्तीनं एसटी कर्मचारी त्या ठिकाणी जे ते या आंदोलनाला बसलेले आहेत, मग तुमचा त्यांना पाठिंबा का? सदाभाऊ. विशालजी, मुळामध्ये मला वाटतं की सुधीर मुनगंटीवार जे काही बोलले
परंतु विलनीकरणाचा जो प्रस्ताव आहे त्यावेळी तो परिवहन मंत्र्यांच्याकडून जर फाईल त्यांच्याकडे गेली असती, ती नाकारली असती, तर त्याबाबत आपल्याला बोलता आलं असतं. मला वाटतं त्याबाबत स्पष्टीकरण ही सुधीर भाऊंनी दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जो स्वयंस्फूर्तीनं आंदोलन आहे आणि मग तुमचा पाठिंबा का, तर ही जी मंडळी आहे की या तुटपुंज्या पगारामध्ये भागत नाही, काही मंडळी आमच्याकडे आली आणि त्याच्यानंतर आत्महत्याचं सत्र सुरू झालं आणि त्यांचा लढा सुरू झाला. मग लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जर हात बांधून शांत राहायचं का? ही शेवटी शेतकरी, शेतमजूर, 12 गुंठेदाराची लेकरं आहेत. हे जर आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये करत असतील तर त्यांना मग आम्ही आधार दिला किंवा त्यांच्या बरोबर आलो, हे ह्याच्यामध्ये गैर असायचं काही कारण नाही. नाही, पण सदाभाऊ, तुम्ही जे आहे ते या एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करताय असा आरोप थेटपणे काँग्रेसने केलेला आहे. अरुण सावंतजी आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ, सावंत साहेबांनी काही आरोप केला, ह्याच्यापेक्षा चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कर्मचारी एक का झाला, मग रस्त्यावरती का आला, मग तो एवढ्या मोठ्या संख्येनं सहभागी का झाला? तो नुसता झाला नाही, तिची लेकरं बाळ सहभागी झालेले आहेत, त्याचं कुटुंब सगळं सहभागी झालेलं आहे. याचा अर्थ कुठंतरी त्यांच्या पोटामध्ये ती आग आहे. 15,000 मध्ये 16,000 रुपये मध्ये आमचं नाही भागत, आम्ही नाही एवढ्या कमी पगारामध्ये लेकरा बाळांचं शिक्षण करू शकत, कुटुंब चालवत, हे त्यांना कळतंय. पैसा कुणाला नको आहे हो. जर तुम्ही त्यांचे वेळोवेळी जर करार केले असते, पैसे दिले गेले असते, तर ती मंडळी आली नसती. आणि माथा आम्ही भडकवायला असं जर माथे भडकवून आंदोलन उभा राहत असतील तर अनेकांनी या राज्यामध्ये आंदोलन उभा केली असती. आता पाठीमाग जी काही देवेंद्रजींच्या काळामध्ये आंदोलन झाली, त्या काळात तुम्ही सगळे मंडळी काँग्रेस राष्ट्रवादीची होता, त्यावेळी काय आम्ही असं म्हणलं का की तुम्ही माती भडकवलेली आहे? असं नाही. लोकांची मागणी आली की विरोधी पक्षातला आमदार असू नाही सत्तेतला आमदार असू, त्यांना लोकांची मागणी जर योग्य असेल तर त्या मागणी बरोबर जावं लागतं. नाही केलं तर लोक नाहीत त्यांच्या मागे राहत. आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे ते जे योग्य असेल त्याच्याबरोबर राहणं. बरं सदाभाऊ, आपण एसटी कर्मचाऱ्यांबद्दल बोलतोय, आपण देवेंद्रजींचा उल्लेख केला, त्यामुळे अरुण सावंतांना मला पुढचा प्रश्न देवेंद्रजी यांच्याबद्दल विचारायचा आहे. अमरावतीमध्ये झालेली अशांतता आणि त्यानंतर त्या ठिकाणी साठी काढण्यात आलेला विरोधी पक्ष नेत्यांचा जो संपूर्ण दौरा होता, या दौऱ्याकडे आपण कशा प्रकारे पाहता? राज्य अशांत करण्याचा प्रयत्न होतोय का? अगदी 100%. राज्यामध्ये ज्या ज्या मार्गांनी अशांतता पसरवता येईल त्या मार्गाने ती तुम्ही पसरवा, असा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मला वाटतं वरून आदेश आहे. कारण गेली अनेक वर्ष ते प्रयत्नशील आहेत की कसंही करून आम्हाला या महाविकास आघाडीला सत्तेवरून उतरवायचं आहे. अशा प्रकारचा आदेश आहे का सदाभाऊ? महाविकास आघाडी, मला वाटतं काही घटना घडती वेगळ्या राज्यामध्ये आणि त्याच्या अफवा पसरतात महाराष्ट्रामध्ये. पहिल्यांदा ती घटना घडल्यानंतर कुणी महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढलं, दंगा कुणी केला, म्हणजे एका बाजूला मला कुठल्या समाजावरती जायचं नाही, पण या घटनेशी महाराष्ट्राचा संबंध नसताना जर काही लोक इथं दंगा माजवत असतील आणि त्यांना पाठिंबा जर महाविकास आघाडी सरकार देत असेल तर मग बाकीच्यांनी काही नुसतं मारच खात राहावं का? म्हणजे ह्याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई नाही. आणि त्रिपुराच्या घटनेवर जर इथं कोण सुरुवातीच्या काळामध्ये जर काही घटना मोर्चे काढत असेल आणि त्याचं प्रतिबिंब उमटत असेल तर त्यावेळी सरकारनं का कारवाई केली नाही? मग लोक ज्यांच्यावर अन्याय होतो ते लोक रस्त्यावर येणारच ना, त्यांना तुम्ही दाबून ठेवता का? नक्कीच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजप जी आहे ती रस्त्यावरती येताना दिसते, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरती येताना दिसतात, असा दावा सदाभाऊ होत यावेळेला करताय. अरुण सावंत देखील काँग्रेस प्रवक्ता आपल्याबरोबर या चर्चासत्रामध्ये असतील. मात्र आज ही चर्चा घडवून आणण्याचं मूळ कारण एवढंच आहे की एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण आपण पाहतोय. तर अगदी काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारे गालबोट लागलेलं होतं, अमरावतीमध्ये अशांतता निर्माण झालेली होती, लोक अक्षरशः रस्त्यावरती उतरलेले होते आणि त्या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न केला जातोय का? त्यामुळे आता भाजपचं नेमकं काय सुरू आहे या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही मान्यवरांबरोबर आपण शोधणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये आपण चर्चा करतोय भाजपचं नेमकं काय सुरू आहे. अधिक जाणून घेण्यासाठी भाजपचे नेते सदाभाऊ खोत आणि काँग्रेस प्रवक्ता अरुण सावंत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ खोत, मी आपल्याकडे येतो. अशांतता निर्माण होऊ नये यासाठी, राज्य शांत ठेवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असताना पुन्हा पुन्हा ज्या प्रकारचे आरोप हे भाजपवरती केले जातात, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी निर्माण झालं, त्यामुळे सत्तेसाठी भाजपचे हे प्रयत्न सुरू आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्यानं केला जातो आणि तो प्रत्यक्षात खरा ठरताना दिसतोय असं वाटतं आपल्याला. सदाभाऊ, विशालजी, मी इथं एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मनामध्ये आदर आहे की 35 वर्षाच्या चळवळीच्या माझ्या कारकिर्दीमध्ये कुठं अशांतता पसरावी किंवा एखादा विषय चर्चेतनं सुटू नये अशा पद्धतीची भावना या सर्वसामान्य जनतेचं प्रश्नावर लढत असताना मनामध्ये कधीही आणल्या नाही. राजकारणामध्ये आम्ही आलो तो अपघातानं आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे. आयुष्य आमचं चळवळीमध्ये गेलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी आज आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी सुद्धा या आझाद मैदानावरती आलेल्या आहेत. लहान लेकरं आलेले आहेत आणि पाऊस लागत आहे. त्या पावसामध्ये महिला, लहान लेकरं त्या ठिकाणी बसलेले आहेत. साधी महानगरपालिकेने एक दिवा सुद्धा उजेडासाठी त्यांना लावला नाही. अंधारामध्ये ते बिचारे झोपत आहेत. उकाडा आहे, एका बाजूला पाऊस आहे, एका बाजूला जेवणा खाण्याची त्यांची आबळा होत आहे. ही माणसं का बरं इथपर्यंत एवढ्या टोकापर्यंत आले असतील याचा कुठेतरी आपण विचार करावा. मी हात जोडून म्हणतो की भारतीय जनता पक्षाचा कुठेही पाठिंबा नाही. झेंडा लावलेलं नाहीये, पण भारतीय जनता पक्षानं या लोकांच्या मनामध्ये धीर निर्माण व्हावा, खचून जाऊ नये, आत्महत्या करू नयेत म्हणून जर वेगवेगळे आमदार, लोकप्रतिनिधी जर सहानुभूती व्यक्त करत असतील तर त्यात वावगं काय? त्यातल्या सगळ्यांनी जर आम्ही वाऱ्यावर सोडलं तर मग आपण अजून किती आत्महत्या बरोबर. सदाभाऊ, विरोधी बाकांवरती बसल्यानंतर जनतेच्या बाजूनं उभं राहणं हा आपला जरी हेतू असला तरी देखील सत्तेत असलेल्या अरुण सावंत म्हणजेच काँग्रेस यांना हे सत्य वाटतं का की खरोखर भाजपचं काहीतरी सुरू आहे, याला खतपाणी घातलं जात आहे? अरुणजी, थोडक्यात. पहा, कोणत्याही प्रकारचं खत पाणी घातलं जात नाहीये. आदरणीय सदाभाऊ खोत यांच्याबद्दल मला खूप आदर होता, परंतु सदाभाऊ खोत यांनी जेव्हा बीजेपी मध्ये प्रवेश केला तेव्हापासूनचे सदाभाऊ खोत आणि पूर्वीचे सदाभाऊ खोत याच्या जमीन आसमानाचा फरक पडला. आता काही क्षणापूर्वी त्यांनी असं सांगितलं की एसटी कामगारांची लहान बालक, आई वडील, त्यांचे पत्नी त्यांच्या रस्त्यावर येऊन तिथे बसले आहेत, उन्हातानामध्ये फिरतायत, पावसात थंडीमध्ये ते तिथे उपोषणाला बसले. अतिशय ती गोष्ट मला सुद्धा आवडत नाहीये आणि या महाविकास आघाडी सरकारमधील कुठल्याही घटक पक्षाला ती गोष्ट आवडत नाही. परंतु सदाभाऊजी, जेव्हा आपण ही गोष्ट इथे मांडली तेव्हा आपण केंद्रामध्ये जेव्हा 635 शेतकऱ्यांच्या तिथे ते मृत्यू झाले त्यावेळेस ते कोणत्या परिस्थितीत होते, त्यांच्यावरती केंद्रातील भाजपा सरकारने कोणकोणते अत्याचार केले याचा सुद्धा आपण विचार करा. त्या सुद्धा गोष्टी आपण जनतेला सांगा की भारतीय जनता पार्टीने आम्ही केंद्रातील शेतकऱ्यांवरती या प्रकारचे आम्ही त्यांच्यावरती अत्याचार केले होते, तर आम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटेल. आता हा खोटा आव तुम्ही आणत आहात, ही जनता अतिशय ओळखून चुकलेली या तुमच्या एका उदाहरणावरून. दुसरी गोष्ट, नक्कीच अरुणजी, वेळेची कमतरता आहे त्यामुळे थोडं थांबावं लागतंय. मला स्वतःला आणि माझ्या पक्षाला, माझ्या महाविकास आघाडीला अत्यंत दुःख आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर हा संप कसा मिटेल याच्याकरता आम्ही तीनही पक्ष प्रयत्नशील आहोत. बरं, लवकरात लवकर संप मिटावा ही खरं तर एक जबाबदार माध्यम म्हणून आमची देखील इच्छा आहे. आपली वेळ संपलेली आहे, मात्र तरी देखील आज एसटी कामगारांची समस्या असेल किंवा अमरावतीतली जनता असेल ज्याला या सर्व गोष्टींचा सर्वाधिक फटका बसलेला आहे, राज्य अशांत राहू नये, अशांत होऊ नये यासाठी कोण किती प्रयत्न करणार आहे? अरुणजी, एका वाक्यात, त्यानंतर मला सदाभाऊंकडे जायचं आहे. अरुणजी, पहा, हे राज्य शांत होण्याकरता म्हणा किंवा हा संप शांत होण्याकरता, कामगारांचं हित साध्य करण्याकरता आता जे काही कोर्टाने सांगितलेलं आहे की कमिटीचा जो काही निर्णय येईल तो निर्णय मान्य करणं सरकारला बंधनकारक असेल आणि सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार
जो काय निर्णय येईल तो मान्य करेल, आणखी जनतेच्या हितासाठीच निर्णय घेतला जाईल. बरं, जनतेच्या हिताचा निर्णय आपण घेणार आहात. सदाभाऊ, मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे की महाराष्ट्र शांत राहावा, देश शांत राहावा, यासाठी भाजप देखील आपली कुठली भूमिका बजावणार आहे? की व्हावं आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा आज तीच घोषणा केली की चर्चेच्या माध्यमातून एक सकारात्मक चांगला मार्ग या आंदोलनाचा काढावा, अशा पद्धतीचं दोन्ही नेत्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की प्रत्येक प्रश्न हा चर्चेच्या माध्यमातून सुटू शकतो आणि सरकारनं 2 पावलं चर्चा करायसाठी पुढे यावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. निश्चितच कामगार सुद्धा 2 पावलं पुढे घेतील आणि संवादपूर्ण वातावरणामध्ये जर आपण चर्चा सुरू ठेवल्या आणि कामगारांना विश्वास दिला तर निश्चितपणाने यातनं मार्ग निघेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बरोबर आहे. एका बाजूला तुम्ही आवाहन करतायत सरकारनं 2 पावलं पुढे चालत यावं आणि विरोधकही समोर येण्यासाठी तयार आहे. मग प्रश्न एसटी कामगारांचा असू दे किंवा राज्यात विविध ठिकाणी असलेल्या अशांततेचा असू दे, भाजपचं चाललंय काय? कारण सातत्यानं महाविकास आघाडी सरकार देखील हा प्रश्न विचारत असतं. मात्र या दोघांमध्ये असलेली सुंदोपसुंदी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणारी असू नये, एवढीच फक्त जी अपेक्षा आज करावीशी वाटते. धन्यवाद अरुण सावंतजी, सदाभाऊ खोत, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. राज्यामध्ये निश्चितच विरोधी बाकांवरती असलेलं भाजप सरकार असेल, मात्र 2017 सालीच हा प्रश्न का मार्गी लागला नाही? आज जी दयनीय अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची आहे त्यासाठी आत्ताचं सरकार कारणीभूत आहे की जुनं सरकार कारणीभूत आहे? त्याहीपेक्षा चर्चा न होता यावरती आता तोडगा कशा प्रकारे कोण काढतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.